कशी आली? कारण का महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने नाही, ही अफवा आहे. मी अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये सकाळपासून विचारणा करते आहे. अशा पद्धतीचं कोणीही काही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. उलट मी अशा पद्धतीचे फिश मार्केट आपण ह्यांना बांधून व्यवस्थित सुसज्ज हे कसं देता येईल ह्याकडे आम्ही आता काम करणार. मार्केट डिपार्टमेंटमध्ये किती बाका इस्टेटला आलेल्या जागा हँडओव्हर केलेल्या आहेत मार्केट डिपार्टमेंटच्या. मग त्या फिश मार्केटचं रिझर्वेशन असेल, या महिलांना काय सुविधा आहे. मला वाटतं हे आईस बॉक्स देण्याचं काम पण भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. उपाटाच्या काळात नाही झालं कधी ह्यांना आईस बॉक्स देण्याचं. ते आईस बॉक्स पण आम्ही देतोय. लक्षात घ्या, यांच्याकडे आता काही विषय राहिलेले नाही आहे. यांनी लोकांची विकास कामं केली नाहीत म्हणूनच या लोकांना घरी बसवलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पण ह्यांच्या हातून गेलेली आहे. हे ह्यांच्या कामाचं अपयश आहे. पालिकेकडून या संदर्भात काही सक्तीचं निवेदन किंवा काहीही नाहीये. मी पुन्हा सांगते, मार्केटच्या अलका ससाने आता येतील, त्या आता त्यांचं पत्रही अधिकृत पालिकेच्या वेबसाईटवरून आता देणार आहे सर्वांना. एकदम खोटं, धादांत खोटं. 4 महिला इथे बिचाऱ्या बसल्या आहेत, साध्या आहेत त्या बिचाऱ्या, माझ्या कोळीन ताई. त्यांच्या बाईट घ्यायच्या खोट्या आणि त्या चालवायच्या. ह्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा, कोणालाही काही बोलताना सावध राहा. तुमचा ह्या ठिकाणी हे घेऊन ह्यांचा साधेपणाचा फायदा घेऊन ह्यांच्या 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवून पेजवरती टाकतात आहे उबाटा, आणि त्यांना शस्त्र करून अशा पद्धतीने आपलं आपला सामना पेपर असेल किंवा आपलं वेबसाईट पेज असेल ते चालवण्याचं काम करतात आहे. म्हणजे एक लक्षात घ्या किती खालच्या थराला उतरलेत. कोळी बांधवांना कोण हात लावेल मुंबईचं, सांगा मला. मुंबई कोळ्यांची आहे, त्यांची आहे ही मुंबई. बिलकुल देणार. मी ताईला सांगितलं, तू बिंदास मावरं काप, मी तुझ्या बाजूला उभी आहे. त्यांची संस्कृती आहे कोळी महिलांची. त्या संस्कृतीला ते आणि कायम मुंबई सुरुवात झाली तेव्हापासून आहे. आज लालबागचा राजा कुठे बसतो? कोळी बांधवांचेच इथे ना. आज मान कोणाचा आहे पहिल्या पूजेचा? लालबागचा राजाचा, कोळ्यांचा आहे. कोणाची हिंमत आहे कोळी बांधवांच्या हातून मुंबई हिसकवण्याची? ह्यांची आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे सगळ्या अफवांना अजिबात तुम्ही बळी पडायचं नाही. सरकारला आता हे बघा, मी पुन्हा सांगते, त्यांच्या हातून आपलं महाराष्ट्र राज्य सरकार ते तर त्या गेलेलंच आहे. साहेबांचं या ठिकाणी देवेंद्रजींचं काम ज्या पद्धतीने जोरात चालू आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं काम जोरदार चालू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्स असं आपण पूर्ण जेम पोर्टलसारखे सगळेच विषय आपण असे घेत आहेत की ते आता कंटाळले आहेत. स्टँडिंगमध्ये पण त्यांचं काही अंडरस्टँडिंग होत नाही आहे. आपण सगळं पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका करतोय. त्या गोष्टीला ते हे कंटाळले आहेत, घाबरले. तर आता काय करायचं? तर मग आणि कारण नसताना माझंही नाव, अरे मी तर पंतनगरला चला, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत कोळी महिला, कामिनी वगैरे, ती सगळ्या तुम्हाला दाखवते. सगळ्या माझ्या कोळीन माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उबाटाला आता काही विषय राहिलेले नाही आहेत आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात. नाही आहे. मी पुन्हा सांगते, मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का? नाही. त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था. काय बोलले तुम्हाला? फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून. मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि ह्यांना व्यवस्थित बसवणार. पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय ह्यांना देणार. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाने. नाही, मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही. मुंबई ही कोळ्यांची आहे, त्यांची संस्कृती आहे. या ठिकाणी मासे कापण्याची बंदी कुठेही नाही आणि या पद्धतीने प्रशासनाकडनं कुठेही स्टेटमेंट नाही पत्र आहे. नाले सफाईचा दौरा जर पाहिला तर आज शिवसेनेच्या वतीने उपमहापौर दौरा करतायत, उद्या तुमचा दौरा आहे. नेमका तुमच्यामध्ये नाही, आता हे मी गाडीमध्ये वाचलं. उपमहापौर आणि महापौरमध्ये